नमस्कार. यस न्यूज महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. कामेरीताल शक्तीपीठ महामार्ग विरोधी शेतकरी एल्गार मेळावा जय्यत तयारी पूर्ण. प्रस्तावित शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्याच्या मागणीसाठी आज रविवार दिनांक 14 जून 2026 रोजी कामेरी बाजारपेठेत शेतकरी एल्गार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून या मेळाव्याची जय्यत तयारी पूर्ण झाली आहे. सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील शक्तीपीठ बाधित शेतकऱ्यांच्या वतीनं या मेळाव्याचे आयोजन करण्यात आलं आहे. मेळाव्यासाठी सुमारे 4 ते 5 हजार शेतकरी व नागरिकांच्या बसण्याची व्यवस्था करण्यात आली असून परिसरात आवश्यक नियोजन पूर्ण करण्यात आलं आहे. शक्तीपीठ महामार्गाला विरोध दर्शवण्यासाठी हा मेळावा महत्त्वाचा ठरणार असल्याचे आयोजकांनी सांगितले. या मेळाव्यास आमदार जयंत पाटील, माजी मंत्री शिवाजीराव नाईक, कोल्हापूरचे आमदार सतीश उर्फ बंटी पाटील, माजी खासदार राजू शेट्टी, माजी आमदार मानसिंगराव नाईक यांच्यासह विविध पक्षाचे माजी लोकप्रतिनिधी आणि पदाधिकारी उपस्थित राहणार असल्याची माहिती देण्यात आली. आयोजकांनी सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील शक्तीपीठ महामार्गामुळे बाधित होणाऱ्या सर्व शेतकरी बांधवांना मोठ्या संख्येने उपस्थित राहून मेळावा यशस्वी करण्याचे आवाहन केलं आहे. या मेळाव्यात शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधातील पुढील आंदोलनाची दिशा आणि भूमिका निश्चित होण्याची शक्यता आहे. उद्या रविवार दिनांक 14 जून 2026 रोजी कामेरी बाजारपेठ या ठिकाणी शेतकरी एल्गार मेळाव्याचं आयोजन केलेलं आहे. हा मेळावा शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्यासाठी सांगली जिल्हा आणि कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी या ठिकाणी आयोजित केलेला मेळावा आहे आणि या मेळाव्याची जय्यत तयारी झालेली आहे. या ठिकाणी साधारणतः या ठिकाणी 4 ते 5 हजार लोकांची बैठक व्यवस्था आम्ही केलेली आहे. सदरच्या मेळाव्यासाठी सांगली जिल्ह्यातून आमदार जयंत पाटील साहेब, त्याचप्रमाणे माजी मंत्री शिवाजीराव नाईक साहेब, कोल्हापूर जिल्ह्यातून सतीश उर्फ बंटी पाटील साहेब आमदार, त्याचप्रमाणे माजी खासदार राजू शेट्टी साहेब आणि माजी आमदार मानसिंग भाऊ नाईक, त्याचप्रमाणे अनेक माजी लोकप्रतिनिधी, सर्व पक्षीय पदाधिकारी या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. मेळाव्याची पूर्णपणे जय्यत तयारी झालेली आहे. तेव्हा सांगली जिल्ह्यातील सर्व शेतकरी बांधवांना जे पूरबाधित आहेत किंवा शक्तीपीठ बाधित आहेत अशा सर्वांना आम्ही आवाहन करतो की उद्याच्या मेळाव्याला आपण हजारोच्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहावं आणि हा मेळावा आपण यशस्वी करूया. दिनांक 14 जून 2026 वार रविवार संध्याकाळी ठीक 6 वाजता कामेरी येथे गरज नसलेला शक्तीपीठ रद्द करण्यासाठी मेळावा आयोजित केला आहे. त्या मेळाव्यासाठी सांगली जिल्ह्यातील आणि कोल्हापूर जिल्ह्यातील शक्तीपीठ बाधित आणि पूर बाधित असणाऱ्या सर्व शेतकरी या मेळाव्यासाठी उपस्थित राहणार आहेत आणि या मेळाव्याची जय्यत तयारी कामेरी येथील शेतकरी संघर्ष समितीनं या ठिकाणी मोठ्या प्रमाणात येणाऱ्या कार्यकर्त्यांसाठी वॉटरप्रूफ मंडप या ठिकाणी व्यवस्था केलेली आहे. त्याचबरोबर पार्किंगची व्यवस्था मराठी शाळेच्या पटांगणावरती आणि कर्मवीर शिक्षण संस्थेच्या पटांगणावरती पार्किंगची व्यवस्था त्या ठिकाणी केलेली आहे. आणि हा मेळावा यशस्वी करण्यासाठी शेतकरी हजारोच्या संख्येने या कामेरी गावामध्ये येतील आणि शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्यासाठी आपली जीवाची बाजी लावतील, एवढं या निमित्तानं मी सांगतो आणि थांबतो. गरज नसलेला शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्याच्या अनुषंगाने वाळवा तालुक्याच्या वतीने या ठिकाणी सर्व पक्षीय एल्गार शेतकरी मेळाव्याचे आयोजन या ठिकाणी करण्यात आलेले आहे. कामेरीमध्ये हा मेळावा जो आहे शक्तीपीठ रद्द करण्याच्या अनुषंगाने संपूर्ण वाळवा सांगली जिल्ह्यातील सर्व शेतकरी बांधव या ठिकाणी उदयिक दिनांक या ठिकाणी 14 जून 2026 रोजी सायंकाळी 6 वाजता बाजारपेठ कामेरी या ठिकाणी मेळाव्याची तयारी जी आहे ती संपूर्णपणे झालेली आहे. या मेळाव्यासाठी वाळवा सांगली पलूस कडेगाव तालुक्यातून मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी शेतकरी बांधव उपस्थित राहणार आहेत. सांगली कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वच राजकीय विविध पक्षाचे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत. यामध्ये आमदार जयंत पाटील, आमदार सतीश उर्फ बंटी पाटील, त्याचबरोबर खासदार राजू शेट्टी, शिवाजीराव नाईक साहेब, मानसिंगराव नाईक हे सर्वच या ठिकाणी मेळाव्याला या ठिकाणी उपस्थित राहून संबोधित करणार आहेत. त्या अनुषंगाने या मेळाव्याचे आयोजन जे आहे ते या ठिकाणी करण्यात आलेले आहे. आमची साथ आमची यस न्यूज महाराष्ट्र चॅनलला लाईक करा,
व सबस्क्राईब करायला विसरू नका.